आज देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावातून मात्र संताप आणि निराशेची मोठी बातमी समोर येत आहे। गावात बोकाळलेल्या अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात आज 15 ऑगस्ट पासून ग्रामपंचायतीने आमरण उपोषण सुरू केलं आहे। सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे आणि उपसरपंच प्रकाश रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण पुकारण्यात आले। तुंगत गावात आणि परिसरात अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे। या बेकायदेशीर व्यवसायामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून महिला आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उत्पादन शुल्क विभागाला अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। उलट तक्रार करणाऱ्यांना संबंधितांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीने केलाय। धक्कादायक बाब म्हणजे उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने दडपशाहीचा प्रयत्न केला। उत्पादन शुल्क विभाग केवळ कारवाईचे पोकळ आश्वासन देत आहे, तर दुसरीकडे काल रात्री पोलिसांकडून उपोषणकर्त्यांना जमावबंदीची नोटीस बजावण्यात आली। यावर संतप्त झालेले उपसरपंच प्रकाश रणदिवे आणि ग्रामस्थांनी थेट पोलिसांनाच खडसावलं। जर नोटीस द्याल तर आम्ही ध्वजवंदन करणार नाही, तुम्हीच येऊन ध्वजवंदन करा, असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला। अखेर आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात सरपंच डॉक्टर अमृता अवताडे रणदिवे, उपसरपंच प्रकाश नागनाथ रणदिवे आणि इतर सदस्य आमरण उपोषणाला बसले आहेत। जोपर्यंत अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही, यावर सर्व उपोषणकर्ते ठाम आहेत। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर। आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। खरं तर इशारा देतानाच तुम्ही भूमिका मांडली होती की आम्ही पोलीस प्रशासनाकडे किंवा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली की ते संबंधित दारू विक्रेत्याशी संपर्क करतात, त्यांना आधीच माहिती देतात कारवाईची। अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस कारवाया होत्यात असा आरोपही आता सरपंच मॅडमने देखील केलेला आहे। काय ही जी परिस्थिती उद्भवली आहे ह्याच्यामुळं इतकं मोठा आज उपोषणाचा हत्यार उपसावं लागलेला आहे। काय भूमिका एवढं म्हणजे कसं काय दखलपात्र कसं काय ठरलं? मॅडमनी जे आरोप केले ते आरोप नसून ते वास्तव आहे। कारण काय होतं, आम्ही प्रशासन वारंवार निवेदन देऊन मागणी केली, एक्साईजवाल्यांकडे केली, पोलीस स्टेशनला गेली। पोलीस स्टेशनचं तर स्पष्ट मत येतं की आमच्या हद्दीत अवैध धंदेच चालत नाहीत आणि एक्साईजवाले म्हणतात आमच्या वरद हस्ताशिवाय ते धंदे करू शकत नाहीत, त्यामुळे एवढ्या वेळा आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही ह्यांची पूर्ण बंद करतो। एकीकडं सांगतात आमच्या वरद हस्ताशिवाय चालत नाही आणि एकीकडे म्हणतात आम्हाला वेळ द्या। काय ही दुटप्पी भूमिका घेतात आणि गावातल्या त्यांना सांगितलं की बाबा इथं धंदे चालतात, आम्हालाच म्हणतात कुठं चालतंय दाखवा। आणि जरी त्यात तुम्ही सरपंच मॅडम असतील, मी असेल, एकदा अवैध धंद्यावर दाढी टाकायला गेलो, परंतु योगायोग असा की ते पोलीस कर्मचारी दाढी टाकाय आल्यानंतर अख्खे दारूची दुकाने बंद असतात। ह्यांची मिलीभगत आहे का ह्यांना अगोदर सांगलं जातं का योगायोग आहे ते आम्हाला काय कळलं नाही, फक्त एकच दुकान गावतं कुठलं तरी। त्यामुळं पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतोय किंवा तुम्ही कारवाई करा। आणि आता आमच्या जी 3 मागण्या आहेत त्या तडीपारीचा पहिला मेन मुद्दा आहे, अवैध धंदा बंद करणे आणि जो कोणी जागा उपलब्ध करून देतोय त्या जागा सील करून त्या जागा मालकावर गुन्हा दाखल करणे। आणि तडीपारी का करायची किंवा वारंवार महिना 2 महिने दारूबंदी होते आवाज उठवल्यानंतर आणि परत चोरून 15 दिवस विकायचं, परत खुलेआमपणे चालू होती राजरोसपणे आणि परत आम्ही प्रशासन जर काय प्रयत्न करायला गेले प्रशासन साथ देत नाही आम्हाला, मग त्यामुळे त्यांची मजुरी एवढी वाढते अवैध धंदेवाल्यांची। आमचं काय केलं तुम्ही, आमची मिलीभगत आहे, आमचे हप्ते जातात त्यांना। आणि योगायोग पूर्वी आम्ही दारूबंदी केली होती 2023ला, तर महिला सरपंच आहेत, महिला सरपंचाच्या घरी येऊन एका अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीनं घरी येऊन त्यांना दमदाटी केली, तरी पोलीस प्रशासनाने ह्याची दखल घेतली नाही, काय नाही। तर आता आमची एकमेव मागणी आहे आता ते अवैध धंदे तर बंद झालेच पाहिजे, परंतु जेवढे अवैध धंदे करतात मग मटका असेल, सिंधी असेल, दारू असेल, ह्या सगळ्यांची तडीपारी पाहिजे। सगळ्यांची तडीपारी पाहिजे। आणि तडीपारी का, जेणेकरून ही तडीपार झाल्यानंतर दुसरा कोणी इथं धाडस करणार नाही की दारूधंदा करायचा आणि ह्यांची बी मजुरी संपुष्टात येईल। 8 दिवसापूर्वीच तुम्ही इशारा दिलेला होता उपोषणाचा। कोण वरिष्ठ अधिकारी वगैरे भेटीसाठी आले होते काय आश्वासन देण्याचं? उत्पादन शुल्कचे कुंभार साहेब आले होते, पण त्यांनी हे असं काय आम्हाला म्हणजे ठोस असं काय आश्वासन दिलं नाही आणि पोलीस प्रशासनानं तर दखलच घेतली नाही आमची। रात्री फक्त काल 14 तारीख होती उपोषणाचा, म्हणजे शेवटचा दिवस होता आमचा, आज आम्ही बसणारच होतो। रात्री 11:30 वाजता येऊन सरपंच आणि मी उपसरपंच आम्हाला नोटीस दिली 11:30 वाजता आणि त्यात जमावबंदी लागू केली। आम्ही उपोषणाला बसणार 7 जण आणि त्यात यांनी जमावबंदी लागू केली 5 जणांची।
मग आम्ही निर्णय असा घेतला की आम्ही हेच ध्वजारोहणच करणार नाही. मग नंतर त्यांनी परत आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही काय तसं काय जमाबंदी वगैरे लागू करत नाही, तुम्ही ध्वजारोहण करा आणि जेवढी लोक येते तेवढे बसा. आता उपोषणाचा अस्त्र तर उगारलेला आहे, दखल तर प्रशासकीय स्थानिक अधिकारी घेत नाही. पुढं काय भूमिका? जोपर्यंत आमचा निर्णय ह्या लागत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही इथं उपोषणावरनं मागं हटणार नाही. उपोषण सुरू केलेलं आहे, इशाराही दिला होता. 15 ऑगस्टची डेडलाईन ही प्रशासनाला दिली होती आणि आज प्रत्यक्षात आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन आहे आणि गाव व्यसनमुक्त व्हावं, गाव ह्या व्यसनाच्या विळख्यातनं स्वतंत्र व्हावं यासाठी उपोषण करताय. काय सांगा? आम्ही ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत, ग्रामपंचायतची आमची बॉडी आहे. आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की मासिक मिटिंगमध्ये की दारूबंदीसाठी ठराव केला आणि त्यामध्ये असं ठरलं की प्रशासनाला आपण निवेदन देऊयात आणि 15 ऑगस्टला आमरण उपोषण करूयात. आम्ही राज्य उत्पादन शुल्क आहे, पोलीस अधीक्षक आहेत, उपविभागीय अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी आहेत, सर्वांना निवेदन दिलं होतं की 15 ऑगस्टला आम्ही आमरण उपोषण करणार आहोत जर आपण आमच्या गावातील दारूबंदी केली नाही तर. त्यामध्ये आपण 3 मुद्दे घेतले होते. सर्वप्रथम की जे दारू विक्रेते आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा आणि त्यांना तडीपार करा. त्यासोबतच जिथे दारू विक्री होते ती जागा ज्यांची आहे, जे उपलब्ध करून देतात त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा आणि आमच्या गावातील दारूबंदी कायमची मुक्त करावी. तर आम्ही प्रशासनाला निवेदन देऊसुद्धा प्रशासनाने दखलसुद्धा घेतलेली नाही. आम्हाला चौकशीसाठी किंवा काही त्यांनी कुठेही कारवाई केलेल्या नाही आहेत. एक कारवाई केली तर आमच्या असं निदर्शनास आलं की गावभर त्याची चर्चा आहे की त्यांनी आरोपी पकडून नेला जो दारू विक्रेता होता, परंतु मूळ मालक नसून दुसरा कोणीतरी होता त्यांचा कामगार आणि तोही त्यांनी पैसे घेऊन सोडून दिला. म्हणजे प्रशासन फक्त हप्ते खाते आणि त्या हप्त्यामुळे ही दारूबंदी करत नाही आहे. तर आम्ही मागेही प्रशासनाला म्हणलं होतं की तुम्हाला जर हप्ते मिळत असेल तर हप्ते आम्ही स्वतः देतो, पण आमच्या गावातली दारूबंदी करा. तरीही प्रशासनाला जाग येत नाही आहे. तर त्यासाठी आम्ही हा आमरण उपोषण करतोय सध्या. लोकनियुक्त सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसणार होते, आज प्रत्यक्षात बसले आहेत. लोकप्रतिनिधींनी काय दखल घेतली का? तुम्हाला संपर्क वगैरे कोणी केला का? लोकप्रतिनिधी म्हटलं तर फक्त आमदार साहेबांनी तेवढं सांगितलं की वरती प्रशासनालाही त्यांनी ऑर्डर दिल्या होत्या की तुम्ही इथे दारूबंदी करा आणि तिथे काही ॲक्शन घ्यायची ती घ्या, परंतु कुठेही त्याचा आम्हाला दिसत नाही. कारण खुलेआम सध्यासुद्धा इथे दारू विक्री होती. या ठिकाणी आता अनेक माता भगिनींनी वेदना मांडल्या की दारूमुळे त्यांच्या कुटुंबाला कशी झळ पोचली आणि या ज्या वेदना आहेत आता स्थानिक प्रशासन तर दखल घेताना दिसून येत नाही. वर कुठपर्यंत पाठपुरावा करणार आहात? आता बघितलं तर मी वारंवार 2023 पासून निवेदन देतोय. कारण महिला सरपंच असल्यामुळे महिला बऱ्याच माझ्याकडे घरीसुद्धा येतात. रात्री 10-10, 11-11 वाजतासुद्धा महिला येतात की अगदी नवऱ्याने दारू पिऊन मारलेलं असतं, रक्त डोक्यातून वाहत असतं, लहान मुलं सोबत आणलेली असतात आणि त्या अवस्था जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सुद्धा कुठेतरी वाटतं की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि मी पेशाने डॉक्टर असल्यामुळे मलाही वाटतं की आपल्या गावातील लोकांचं आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. आज जर बघितलं तुम्ही तर आमच्या गावामध्ये जी दारू विक्री होते तर त्यातली बरीच म्हणण्यापेक्षा 100% दारू ही डुप्लिकेट आहे आणि त्याच्यामुळे केमिकल दारूमुळे जे दारू पित आहेत लोक त्यांच्या शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होतो आणि बरेच लोक हे मृत्युमुखी पडत आहेत. तर त्याचाही कुठेतरी प्रशासनाने दखल घ्यावी, याचा आम्ही विचार करून गांभीर्याने विचार करावा यासाठी आपण हे निवेदन दिलं होतं, परंतु त्याच्यावर कोणतीही ॲक्शन त्यांनी घेतली नाही आहे. त्यासोबतच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, एकनाथजी शिंदे यांनासुद्धा मी मेलद्वारे कळवलेलं आहे की आम्ही असं निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावरती आणखीन तरी रिप्लाय नाही आलेला. बघू काय येतो रिप्लाय. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.